आणि 2 बाकी आहेत की 4 आलेले आहेत. 2 बेल आमच्याकडे आलेले आहेत. 2 बेल्स इलेक्ट्रिक. आपल्याकडे इलेक्ट्रिक बेल्स आहेत का? आहेत. ओके, चला आपण आता मात्र काही सन्मान आहेत ते सन्मान इथे मात्र संपन्न करू आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो या स्पर्धेचं आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, ज्या पंचांनी या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली त्या पंचांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. पंच गोकुल पाटील सर या आपण BC4 ची नामांकित पंच आहे. सूरज आपण सन्मान चिन्ह वर घेऊन या कारण आपण पंचाला या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. चला, भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य मी सचिनजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पंच गोकुल पाटील सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. गोकुल सर या आपण पुढे या. चला, सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. त्यानंतर पंच परेश महाजन सर आपण पुढे यायचं आहे. एकदा पंचांच्या टाळ्या वाजवा मित्रांनो. तुम्हाला त्यांचं कार्य आवडलं असेल तर टाळ्यांचा गजर असू द्या. पंच स्वप्नी पाटील सर आणि पंच शकील कोटी सर आपण सुद्धा यायचं आहे. सचिन भोईर साहेब सर्व सन्मान जे आहे ते आपण इथे पंचांचं संपन्न करा. पंच परेश महाजन सरांचा आपण या ठिकाणी सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. त्यानंतर पंच शकील कोटी सर मॅन फ्रॉम भिवंडी BC4 चे एक नामांकित पंच आहेत. त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर पंच स्वप्नील पाटील सर आपण पुढे यायचं आहे. पॅनलचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. चला, सुधाकरजी गुरु निंबवली आवाज टिटवाला विभागाचा. जर तुम्हाला कारवे सरांचं समालोचन आवडलं असेल तर इथं टाळ्यांचा गजर असू द्या. टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका मित्रांनो. आणि त्यांचा सन्मान इथे आपण सुधाकरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करीत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान माझे मित्र व्हॉइस ऑफ जून नांदुर्गी माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या. आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे आपण पुढे यायचं आहे. जबरदस्त या स्पर्धेमध्ये समीरनं रंग भरला आणि जेव्हा जेव्हा धामणगाव प्रीमियर लीग असते तेव्हा तेव्हा समीर ठाकरेचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळत असतो मित्रांनो. एकदा ठाकरेसाठी टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. पुढील सन्मान मित्रांनो एक दिवस रात्र का होईना परंतु त्यांना आम्ही आमंत्रित केलं परंतु त्यांनी आम्हाला नकार दिला नाहीये असे आपले सर्वांचे लाडके 3 in 1 ज्यांचं 3 भाषांवरती प्रभुत्व आहे असे आपले सर्वांचे लाडके समालोचक अजय गरज सर यांचा इथे आपण सन्मान संपन्न करीत आहोत. टाळ्यांचा गजर फक्त तुमच्यावर आम्हाला एकच अपेक्षा आहे की फक्त टाळ्यांचा गजर असू द्या. हाच आमच्यासाठी तुमचा प्रेम आहे. आणि तसे प्रेक्षक हो ज्या कॉमेंटेटरच्या विना कुठली पण स्पर्धा होणं अवघड असतं. ज्या कॉमेंटेटरला सर्वात जास्त मागणी आहे PTC असो अमने लोणाड क्रिकेट असोसिएशन असो म्हणजे पुढे भिवंडी तालुका पडगा परिसर असो ते एकमेव समालोचक आमच्या सर्वांचे अगदी लाडके परममित्र बनलेत. ज्या समालोचकांनी मला सुद्धा अनेक संधी दिल्या आणि ते समालोचक वन अँड ओनली PTC व्हॉइस कुक्षेचे सुपुत्र योगेश पाटील सरांचा आपण सन्मान करूया. टाळ्यांचा गजर. सन्मान्य संदेजी भोईर साहेबांना विनंती आहे संदेजी भोईर आपल्या शुभ हस्ते योगी पाटील यांचा सन्मान करावा.
यूपी में चलती है योगी आदित्यनाथ की, लेकिन पीटीसी पड़गा में चलती है योगेश पाटिल की. बहुत बढ़िया कॉमेंटेटर. धन्यवाद. पुढची सूत्र योगी तुमच्याकडे. धन्यवाद. चला पुढील सन्मान आपण या ठिकाणी संपर्क करतोय ज्यांनी या स्पर्धेला अगदी इंटरनॅशनल लुक दिलाय आणि जबरदस्त मात्र टेलिकास्ट त्यांच्या वतीने आपण पाहिलं प्रिन्स मूवीज. चला एखादा सहकारी आपण पुढे यायचं आहे सन्मान घेण्यासाठी. प्रथमेश पाटील आपण पुढे यायचं आहे. हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे आणि या सन्मान करण्याची विनंती विद्यमान पोलीस पाटील शशांक पाटील यांना आम्ही विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करा. चला प्रिन्स मूवीजसाठी इथे टाळ्यांचा गजर मित्रांनो. पुढील सन्मान मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांनी अगदी अतिशय सुंदर स्कोरिंगची भूमिका पार पाडली मॅन फ्रॉम पोगाव हर्ष गायकर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. हर्ष या आपण आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल आणि या सन्मान करण्याची विनंती सन्माननीय स्वप्नील भोईर यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. पुढील सन्मान ज्यांनी आपल्या संगीताच्या तालावरती सर्वांना मंत्रमुग्ध केलं. फक्त प्रेक्षकांना नाही तर आम्हाला सुद्धा मात्र त्यांनी मंत्रमुग्ध केले असे आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर डीजे सूरज. चला या आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाईल. सन्माननीय सचिनजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण डीजे सूरज यांना आपण इथे सन्मानित करूया. हर्ष आपण 2 मिनिटं या. हर्ष आपण 2 मिनिटं माझ्याकडे यायचं आहे प्लीज फास्ट. पुढील सन्मान ज्यांनी हर्ष गायकर यांच्या सोबतीला स्कोरिंगची भूमिका चांगल्या प्रमाणे पार पाडली त्यांचा आपण सन्मान इथे मात्र संपन्न करू. अंगद भोईर या आपण त्यांचा सन्मान इथे आपण संपन्न करू आणि हा सन्मान विद्यमान पोलीस पाटील शशांक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. चला पुढील सन्मान आहे ज्यांनी या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप मात्र दिलेलं आहे. आपले मंडप डेकोरेशन पोपराडर मिस्टर सागर भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतो. मी शशांक पाटील आपल्या विनंती करतो की आपण पुढे या. जयजी भोईर आपण व्यासपीठावरती या आणि महेशजी माली साहेब आपण व्यासपीठावरती या. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी आपण लगेच सुरुवात करतोय. सचिन माली आपण सुद्धा यायचं आहे. या आपण सर्वजण या कारण आपल्या उपस्थितीने आपण हा सोहळा इथे मात्र संपन्न करतोय. सतीश भोईर आपण सुद्धा यायचं आहे आणि गोलूबाई या आपण. त्यानंतर आपल्या यामध्ये आज मीडिया आहेत त्यांना सुद्धा सन्मानित करूया. सुतार बंधू या आपण पुढे या सन्मान घेण्यासाठी. आपला सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत आणि विद्यमान सरपंच जयेश भोईर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण मीडियाना इथे मात्र सन्मानित करा. कारण या स्पर्धेचं पाहिलं तर या ठिकाणी कव्हरेज करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे मात्र संपन्न करतोय. त्यानंतर वर्मा आपण या पुढे. सन्मानित सचिनजी माली आणि सन्माननीय विश्वनाथ माली आपण व्यासपीठावरती या कारण आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय आणि जे संघ टॉप 4 मध्ये पोहोचले होते त्या 4ही संघांना विनंती करतोय की आपण सर्वांनी व्यासपीठासमोर या. चला जर कोणाचा स्वागत सन्मान जर चुकून जर राहिला असेल तर मी धामणगाव वासियांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतोय कारण वेळ भरपूर झालेली आहे आणि आता मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करतोय. पहिलं पारितोषिक आहे मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यातील आणि
तो खेळाडू आहे ज्याने अंतिम सामन्यामध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या. संघ आहे चीना 11 आणि एक खेळाडू आहे मिस्टर अनिकेत किरकिरे. एकदा अनिकेतसाठी टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. जरूर आपण या ठिकाणी या पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. मी सन्माननीय महेशजी माली आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः ट्रॉफी वितरित करा. दादा दादा पुढे पुढे. त्यानंतर दीपक भुईर आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टी शर्ट अल्ट्राटेक सिमेंट आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करा. आणि त्यानंतर सतीश भुईर यांना विनंती करतो की आपण जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करायचा आहे. अनिकेतचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. चला पुढील पारितोषिक आहे 40+ कॅटेगरी. 40+ कॅटेगरी उत्कृष्ट गोलंदाज. पहा 40+ कॅटेगरी मधून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय सुंदर ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी वर घेऊन या. जी आम्हाला आपण पाहिलं तर स्वर्गीय गुलाब रामा भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश रामा भोईर याचकडून ही ट्रॉफी लाभलेली आहे. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण प्रथमतः पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय शशांक पाटील आणि शशांक भुईर विद्यमान जे पोलीस पाटील आहेत दामणगावचे, त्यांच्या सोबतीला आपण अजून एक पाहुण्यांना इन्व्हाइट करू. या ठिकाणी सतीश भुईर आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण 40+ कॅटेगरीतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देत आहोत. ज्या गोलंदाजाने विकेट्स प्राप्त केल्या 6 कोण असेल? संघ आहे मायू अँड क्रिस्टी 11 आणि खेळाडू आहे मिस्टर संतोष बुधर. चला संतोषसाठी टाळ्यांचा गजर असू द्या. डीपीएल धमाका सीझन 3 बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट त्याला देत होता आपण ही जबरदस्त ट्रॉफी. स्वर्गीय गुलाब रामा भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश रामा भोईर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. दात्यांचा आभार, खेळाडूचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार आणि संतोष बुधर तुम्हाला पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढील पारितोषिक रेग्युलर कॅटेगरी बेस्ट बॉलर. रेग्युलर कॅटेगरी उत्कृष्ट गोलंदाज आणि यासाठी आपण जी ट्रॉफी आपण पाहत आहोत जी आम्हाला स्वर्गीय निखिल बालाम भोईर यांच्या स्मरणार्थ रोहित भोईर याचकडून आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना या ठिकाणी इन्व्हाइट करू. सन्माननीय संदेजी भोईर आणि सन्माननीय सचिन भोईर विनंती करतो की आपण पुढे या. रेग्युलर कॅटेगरी बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट विकेट्स पुन्हा प्राप्त केल्या या स्पर्धेमध्ये 7 आणि नेहमीच त्याचं षटक प्रतिस्पर्धी संघाला पडवणारा नव्हता. मग कोण आहे? संघ आहे शिवांश 11 आणि खेळाडू आहे मिस्टर राज पडवळ. चला टाळ्यांचा गजरा सुद्धा एकदा राज पडवळ साठी बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. चला खेळाडूचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. राज तुला पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढील पारितोषिक 40+ कॅटेगरीतील बेस्ट बॅटर आणि यांच्यासाठी पाहू शकाल आपण अतिशय सुंदर ट्रॉफी आहे. स्वर्गीय गुलाब रामा भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश रामा भोईर यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफी देत आहोत. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी माझी भिवंडी पंचायत समितीचे सभापती सन्माननीय सचिनजी भोईर, दीपकजी भोईर आणि विद्यमान सरपंच जयेश भोईर
आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या स्पर्धेमध्ये पहा एकूण धाबा टोकलेले आहेत 54. 40+ कॅटेगरी आहे, लक्ष असू द्या. एनी गेस्ट कोण असेल बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट 40+ कॅटेगरी? संघ आहे शिवाश 11. संघाचा नाहीये. संघ आहे स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाचा मिस्टर अमोल भोईर, बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. चला आज अमोल आपल्यामध्ये नाहीत, परंतु हे पारितोषिक सुधाकर भुईर कलेक्ट करतायत. परंतु अमोलसाठी एकदा टाळ्यांचा गजर असू द्या. चला अमोल भोईरचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. आता मात्र आपण देणार आहोत या ठिकाणी रेग्युलर कॅटेगरी मधील उत्कृष्ट फलंदाज आणि त्यासाठी पाहू शकाल निखिल बाळराम भोईर यांच्या स्मरणार्थ रोहित भोईर याकडून ट्रॉफी लाभलेली आहे. सन्माननीय विश्वनाथ माली, सचिन माली आणि किरण भोईर. चला आपण तिघेही पुढे या, कारण आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत. रेग्युलर कॅटेगरी मधील बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट ज्याने ठोकला 91 धाबा. धाबा टोकला 91. मागील पर्वामध्ये सुद्धा मध्ये त्याची झलक पाहिली असेल सर्वांनी, आणि त्या पर्वामध्ये सुद्धा मात्र हा पारितोषिक याच खेळाडूने जिंकला होता. मग कोण आहे? नावच फार कठीण आहे. ब्रँड इज ब्रँड. महाकाल 11 संघाचा चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे. या चेतन ठाकरे व्यासपीठावरती या, आणि कारण तो ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. एकदा ठाकरेसाठी टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. 91 धाबा या स्पर्धेमध्ये त्यांनी ठोकलेल्या आहेत. तुला पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या खेळाडूसाठी पाहिले तर स्वर्गीय निखिल भुईर यांच्या स्मरणार्थ रोहित भुईर याचकडून ट्रॉफी लाभलेली आहे. मग कोण असेल हा खेळाडू? महेश दादा मारी आपल्या विनंती करतो की पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण आहे? आपल्यामध्ये फिल्डिंग चांगली झाली नाहीये. दीपक दादा प्रतिष्ठान, संदीप दादा प्रतिष्ठान नाहीये. तर खेळाडू आहे शिवांश 11 संघाचा मिस्टर जतीन बालाराम भोईर, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. काय चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे, असं वाटतं की जतीनच्या प्रेमात पडावं. या जतीन या, फास्ट या. महेश दादा ही ट्रॉफी या ठिकाणी आपण वितरित करीत आहोत. त्याच बंधूच्या नावाने आपण ही ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत. अभिनंदन जतीन. चला पुढील पारितोषिक 4th प्राइज या स्पर्धेला आपण देणार आहोत. कारण या संघासाठी आपण जर पाहिलं तर स्वर्गीय दीपक भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुधाकरजी भोईर यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. मला तर असं वाटतं की पहा, सर्व पाहुणे आपले अतिथी आहेत, तर सर्वांना एक विनंती करतोय की सर्वजण उभे राहा. कारण सर्वांच्या शुभ हस्ते आपण सर्व जे पारितोषिक आहेत ते आपण वितरित करू. कारण जर एखादा नाव घेणे जर शिल्लक राहिलं तर मात्र तुमच्यामध्ये वादावाद नको. त्यामुळे विनंती करतो सर्वांनी पुढे या. कारण एकीचं बल काय आहे ते आज धामण गावानं आज या स्पर्धेच्या वतीने आम्हाला दाखवलेलं आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर असं धामण गावामध्ये एकही गाव नसेल, घर नसेल
की त्या घरातून व्यक्ती या स्पर्धेला आला नसेल तर एकदा धामण गावासाठी टाळ्यांचा गजरा असू द्या. सूर्यकांत भुईर आणि सन्माननीय जगदीश भुईर आपल्याला विनंती करतो की आपण सुद्धा या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. कारण या स्पर्धेमध्ये पहा, नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट, सर्व धर्म समभाव. बरोबर ना मित्रांनो? यस. तर फोर्थ प्राइज गोज टू स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. चला विनंती करतो की आपण या पारितोषिक घेण्यासाठी या संघाचे मालक आहेत सचिन तुकाराम भुईर आणि अतिशय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. संघाचं अभिनंदन. क्रमांक 4 आहे परंतु तुमच्यासाठी फर्स्ट क्लास आहे. कारण किमान या स्पर्धेतून आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी आपण थाटामाटानं घेऊन जाणार आहात. या सर्वजण या आपण काय सर्वांचा शुभ असते. आपण सर्व जे पारितोषिक आहेत या ठिकाणी वितरित करतोय. अभिनंदन सचिन दादा भोईर, जबरदस्त कामगिरी तुमची आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चला पुढील पारितोषिक थर्ड प्राइज. एक क्षण वाटलं होतं की हा संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. पटकावलाय आणि तो संघ आहे कियान 11 मिस्टर सचिन हरी भुईर या संघाचे संघ मालक आहेत. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सर्वांनी पुढे या. कारण आपल्या सर्वांच्या शुभ असते आपण या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा जो पारितोषिक आहे तो आपण या ठिकाणी वितरित करीत आहोत. अभिनंदन सचिन दादा भुईर, अभिनंदन कियान 11. अप्रतिम कामगिरी आम्हाला तुमच्याकडून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि जरूर तुम्हाला पुढील पर्वासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला कियान 11 संघाचं अभिनंदन. चला पुढील पारितोषिक आहे रनर अप ट्रॉफी. प्रश्न निर्माण झाले होते की या स्पर्धेमध्ये ज्या संघाने एकही सामना गमावला नव्हता परंतु अखेर तो संघ अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला. म्हणजे मागील आपण वर्ल्ड कपची स्थिती पाहिली असेल, भारतीय संघाने सर्व सामने जिंकले परंतु फायनल गमावले. हरकत नाहीये, खेळ चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला आणि अखेर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला आहे. दामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये जय महाकाल 11 आणि संघाचे संघ मालक आहे सन्माननीय महेश दादा राघो माली अँड सन्माननीय रुपेश दादा राघो माली. चला सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे या ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. एकदा महाकाल 11 संघासाठी टाळ्यांचा गजरा सुद्धा मित्रांनो. कारण दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये. खुर्ची ठेवा, मा खुर्ची ठेवा. महाकाल 11 संघाचं अभिनंदन. जबरदस्त मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळाली. अभिनंदन महेशदादा माली, अभिनंदन रुपेश माळी, अभिनंदन आकाश भगत मॅनेजिंग डायरेक्टर. पहा पुढील पारितोषिक देण्यापूर्वी एक सन्मान आहे. सचिन माली यांना जो सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. सन्माननीय सुनील दापशी, सुनील दापशी आपल्या विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान सचिन माली यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
सचिन माले यांच्या शुभ हस्ते आपण सुनील धापशी यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. नेक्स्ट अवॉर्ड्स 40+ कॅटेगरी मालिकावीर. आणि ही ट्रॉफी आपण जर पाहिली तर कधी कधी आपण एखाद्या स्पर्धेमध्ये एवढी मोठी ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची पाहत होतो. आणि ही ट्रॉफी कैलासवासी गुलाब रामा भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश रामा भोईर याचकडून आपण ही ट्रॉफी देणार आहोत. मग कोण असेल 40+ कॅटेगरी मधील मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, वैयक्तिक पारितोषिक त्याचं मी कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॅटच्या स्वरूपात 41 धावा जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना 6 विकेट्स प्राप्त केल्या. मग कोण आहे? आवाज येऊ द्या. सचिन माली नाहीये, सुधाकर भोईर नाहीये, महेश माली नाहीये. गेस्ट मॅन ऑफ द सिरीज स्वप्नील पाटील सुद्धा नाहीये. म्हणजे असं वाटतं की सर्वजण आज फेल होणार आहेत. असा खेळाडू आहे की आज छुपा रुस्तम या स्पर्धेमध्ये निघालाय. किशोर सुद्धा नाहीये. अरे त्याचे संबंध माझ्या नावाशी आहेत. शिबान शिलेवन संघाचा मिस्टर योगेश भोईर, दिस टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. आज योगेश भोईर नाहीयेत परंतु त्याचे सहकारी, त्याचे बंधू आज आपल्यामध्ये आहेत आणि ही ट्रॉफी स्वीकारत. एकदा योगेश भोईरसाठी टाळ्यांचा गजर असू द्या. दामणगाव प्रीमियर लीग 2025 चा मालिकावीर योगेश भोईर. काय जबरदस्त अप्रतिम कामगिरी या खेळाडूची आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अभिनंदन योगेश भोईर. चला पुढील पारितोषिक आपण रेग्युलर कॅटेगरी मधील मालिकावीर देणार आहोत. या खेळाडूसाठी मिस्टर स्वर्गीय लडकू मारुती भोईर यांच्या स्मरणार्थ बाबेश रामदास भोईर आणि त्याचे बंधुराज मीत भोईर याचकडून आपण टावर फॅन देणार आहोत. आणि आकर्षक ट्रॉफी आहे. कोण असेल रेग्युलर कॅटेगरी मधील 105 रन्स 2 विकेट्स आणि गेस्ट मालिकावीर आणि गोष्ट महाकाल इलेव्हन संघाचा नाहीये. आणि खेळाडू आहे मिस्टर ज्याने सर्वांना शेंडी लावली, तो खेळाडू आहे मिस्टर वेदांत शेंडे. चला इथे टाळ्यांचा गजर असू द्या. वेदांत साडी काय जबरदस्त कामगिरी, अष्टपैलू कामगिरी या खेळाडूची आपण स्पर्धेमध्ये पाहिली. बॅटच्या स्वरूपात धावा टोकल्या 105 आणि गोलंदाजी करत असताना विकेट्स प्राप्त केल्या 2 आणि त्याला देत आहोत आपण या स्पर्धेतील मालिकावीर ट्रॉफी टावर फॅन. अभिनंदन वेदांत. वेदांत काय बोलू शकतोस? 2 शब्द. चला बोलू शकतोय तो, कारण मला माहिती आहे तो जसा व्हॉट्सअप वरती चॅटिंग करतोय ऑन माइक तो बोलू शकतोय. वेदांत 2 मिनिटं. वेदांत जर आता जर बोलले नाही तर आयुष्यामध्ये कधी बोलणार नाही तुम्ही, कारण पुढील जो रस्ता आहे तो फार खडतर आहे. या आपण सर्वांनी शांतता पाळा. वेदांत जरूर तू यंगस्टार आहेस आणि आज वैयक्तिक पारितोषिक म्हणून आय थिंक मालिकावीर तो ट्रॉफी जिंकलेली आहेस. काय सध्या फील करतोयस? काय नाही माझी टीमनी मला खेळायला नाही. तुला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं. चला आता मात्र शुद्ध भाषेमध्ये त्याशी बोलूया, कारण त्याला कठीण शब्द समजत नाहीये. 105 धावा जोडल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. ज्यावेळी तू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला होता तुला काय हे स्वप्न पडलं होता घरामध्ये की मी हा पारितोषिक जिंकेल? हो नक्कीच. स्वप्न पडला होता? कधी पडला होता? 2 दिवस अगोदर. 2 दिवस अगोदर
क्या बात आहे. आणि तो तू स्वप्न साकारलंय. परंतु बा, आपल्या संघाबद्दल काय सांगशील? चांगले केले सर, 100% दिले. तुला सर्वात जास्त सपोर्ट कोणी केला? सचिन काका आणि स्वप्नील काका आणि तेजस दादा. तू एवढा लांब का बोलतोस? जवळ ये, तुला कोणी इथे मारणार नाहीये. म्हणजे आता 3 वर्ष कंप्लीट झाली आहेत, 4थ्या पर्वामध्ये तू फॉर्म भरणार आहेस. हो नक्की. मग खेळण्यासाठी येणार. हो, मग कुठल्या संघामध्ये खेळण्याची इच्छा आहे? कुठले पण. कुठल्या पण. पहा, हा हे सर्वांना शिंडी लावण्याचं काम करतोय. तर तुला ही प्रीमियर लीग कशी वाटली आणि त्या लीग बद्दल 2 शब्द सांगू शकतोस? खूप चांगलं आयोजन होतं. चला एकदा तर त्याला जाऊ द्या, कारण त्याला खूप घाई झालेली आहे. हरकत नाही, परंतु एकदा वेदांत शिंदेसाठी टाळ्यांचा गजर असू द्या. जरूर आपण एक पारितोषिक देणार आहोत, परंतु त्या अगोदर आय थिंक दीपक भुईर उर्फ गोलीबाई यांचं एक स्वप्न आहे की त्यांच्या माध्यमातून एक सन्मानित करणं बाकी आहे. या गोलीबाई, या आपण. आणि तो सन्मान आमचा आहे. हॅलो. 3 दिवस अत्यंत प्रेमाने कॉमेडी केली योगेश पाटील आमचे परम मित्र, यांचा मनापासून दामणगाव प्रीमियर लीगमध्ये स्वागत करतो आणि सुस्वागतम, आणि त्यांचा स्वागत करतो मी प्रेमाने सर्व दामणगावकरांच्या वतीने. ट्रॉफी घे ना, मध्ये ट्रॉफी घे ना. चला आता सर्वांचे सन्मानित मात्र संपन्न झालेले आहेत. सर्व पारितोषिक आपण इथे दिलेले आहेत. शेवटचा पारितोषिक आपण देणार आहोत. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट चीना 11. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या जयेश भुईर यांच्यासाठी, चीना 11 संघासाठी, कारण या स्पर्धेचं चॅम्पियन पद या संघाने पटकावलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सर्वांच्या उपस्थितीने आपण हा मानाचा करंडक आपण या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा देत आहोत. कमॉन डीजे, एकदा होऊन जाऊ द्या. पाहू शकाल या ठिकाणी हा वातावरण जबरदस्त, अगदी फायर शो, आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये ठरला आहे. विद्यमान सरपंच जयेश भुईर यांचा संघ चीना 11. काय जबरदस्त खेळ या संघाने प्रस्थापित केला आहे. जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये खरोखर सर्वांना योग्य तो मान मिळाला, योग्य तो प्रेम मिळाला. असंच प्रेम तुमचं सातत्यानं आम्हाला प्रत्येक वर्षी मिळेल याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि मित्रांनो, सीझन 3 पर्व 3 या ठिकाणी संपन्न झालेलं आहे असं मी जाहीर करतोय. आणि आपल्यापासून रजा घेत असताना सर्वांना टेक केअर, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र अँड जय श्रीराम. गुड मॉर्निंग.